समोरचा डोंगर जो तुम्हाला दिसतोय, ह्या डोंगरामध्ये एक लपलेला आहे खतरनाक असा घाट. आणि आपण आज हा पूर्ण डोंगर आणि हा घाट क्रॉस करून टॉपवरती जाणार आहे. मी सध्या आहे रेवानगर या ठिकाणी, नंदुरबार जिल्ह्यामध्ये येतं, तळोदा तालुक्यामध्ये. तळोदा जस्ट इथून 8 किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि आपण आज हा पूर्ण घाट क्रॉस करून वरती जाणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चला आमच्या संगती. आम्ही सध्या आहे रेवानगर या ठिकाणी. तळोद्यापासून जस्ट 8 ते 9 किलोमीटर अंतरावरती हे गाव आहे. तळोद्यामधून जर आपण राईड घेतला तर आपल्याला हा रस्ता लागतो. आणि समोरचा जो डोंगर दिसतो ना तुम्हाला, तो आहे नट्ट्यादेवचा डोंगर आणि त्याच्या पुढे आहे बिलकुल अस्तंबा. तर आपल्याला हा डोंगर क्रॉस करायचा. आता हे बघितलं जाईल रस्ता किती तयार झालेला आहे आणि किती नाही. जर रस्ता तयार झालेला असेल तर आपला प्लॅन सक्सेस होईल. आपल्याला आहे ना आता सुरुवातीलाच पहिली रांग चढायची, ती पण उभी. ड्रोन क्लिप्समध्ये तुम्हाला दिसत असेल की आपण डोंगराची एकदम अशी उभी सरळ रांग चढतोय आणि त्याच्यानंतर आपल्याला त्या साईडला जायचं आहे. आता इथून जर तुम्ही बघितलं तर आपण सातपुड्याच्या सगळ्यात उंच डोंगर रांगेमध्ये प्रवास करतोय. सगळ्यात उंच डोंगर रांगा त्या, कारण इथून आहे अस्तंबा जवळ. पण तुम्हाला एक सांगू इच्छितो की रस्ता नवीन बनवलेला आहे, फ्रेश डांबरी मारलेला इथं. आम्ही ह्याच्या पहिलेही या घाटामध्ये प्रवास केलाय, पण अर्ध्यापर्यंत. हा एरिया पहिल्यांदाच बघतोय आणि इथं येऊन समजतं की येणं वर्थ यार. इतक्या उंच ठिकाणी हा रस्ता बनवला यांनी, खरं कौतुकास्पद आहे. फक्त एवढंच आहे की रिस्की आहे. काय ते चढाव तर भरपूर यार. आणि थोडा थोडा आपल्याला घाट दिसायला लागलाय. मला नाही दिसणार, आम्हाला दिसतोय. आम्ही येऊन पोचलेलो आहे माळ खुर्द. ॲक्च्युली ह्या घाटाचं हे पायथ्याचं गाव आहे आणि आपल्याला जो समोरचा टोक दिसतोय, झाडात आडीवर आले समोरचे जे डोंगर दिसत आहेत ना, एक्झॅक्टली आपल्याला त्या डोंगराच्या टोकावरती जायचं आहे. आता तुम्ही विचार कराल की रस्ता कसा असेल, ते पुढे जाऊन तुम्हाला समजणारच आहे. तो जो डोंगर दिसतोय समोरचा, तुम्हाला घाट दिसत असेल बघा. आपल्याला हा पूर्ण घाट क्रॉस करून वरती जायचंय. आम्ही सध्या आहे माळ या ठिकाणी आणि डोंगराच्या पायथ्याशी हे गाव आहे. पहिले इथपर्यंत तिथून येण्याचा रस्ता नव्हता, पण आता रस्ता बनलेला आहे. म्हणून म्हटलं की हा रस्ता, हा घाट पुन्हा एकदा कव्हर करू आणि तुम्हाला दाखवू. थोडा इंटरेस्ट वाढते कारण हा रस्ता नवीन आहे आमच्यासाठी, पण डेंजर आहे. चला. हे गाव खरोखर खूप सुंदर ठिकाणी बसलेलं आहे. सातपुड्याचा पायथा जरी असला ना तरी सपाटी आहे या गावामध्ये. पण इथून जो सातपुडा असा पसरलेला दिसतो ना, जबरदस्त आहे. आणि हा रोड बघा. इथं गरज आहे का पुलाची? यांनी बनवला तर आहे पण खूप छोटा पूल आहे यार. तर आपल्याला, मला वाटतं की हा कच्चा रस्ता घ्यायचा आणि पुढे जायचंय. आता इथून खरं ॲडव्हेंचर सुरू झालं आपल्याला, कारण आपल्याला असाच कच्चा रस्ता धरून पुढे जायचंय. जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच हा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे पावसामुळे हा रस्ता आणखीन खराब झाला असता. तसं व्हायला नको म्हणून आम्ही सुरुवातीलाच हा व्हिडिओ बनवतोय. बघा, बापरे. रस्त्याची जी हालत आहे ना, आज आपल्या ड्रायव्हिंगची आणि गाडीची खरी परीक्षा आहे. बापरे, बेकार रस्ता आहे. बेकार म्हणजे बेकार रस्ता आहे.
हा जो रस्ता तुम्हाला दिसतोय ना फ्रेश खोदला यांनी 6 महिन्यापूर्वी, बिलकुल 6 महिन्यापूर्वी आम्ही इथे आलो होतो आणि हा टेकडा शाबूत होता, पण आम्हाला इथून जाता नव्हतं आलं. आम्ही इथून रिटर्न फिरलो होतो. हा जो डोंगर तुम्हाला दिसत आहे तिथून रिटर्न फिरलो होतो आम्ही. काय खोदला यार, हे बघा नुसतं फ्रेश खोदलेलं आहे त्यांनी. आणि तुम्ही इथं बघाल तर बापरे 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 बापरे, हे बघा, हे रिस्की बरं का खूप. जितक्या लवकर इथून गेलं ना तेवढंच बरं यार. बापरे, हा डोंगर खोदलाय की काय केलं यांनी. आम्ही आता एक्झॅक्टली त्याच ठिकाणी आहे ज्या ठिकाणापासून आम्ही मागच्या वेळेला रिटर्न गेलो होतं. कारण ही टेकडी खोदलेलीच नव्हती, आता यांनी खोदली आहे. पण इथं भीतीदायक दृश्य, इथं कुठल्याही क्षणी दरड कोसळू शकते आणि मला भीती वाटते बघा. अदरवाईज हे खूप रिस्की यार. पण हा घाट ऑपरेशनल नाहीये, म्हणजे रस्ता अधिकृतरित्या चालू झालेला नाहीये. आणि आम्ही इथून कुठून तरी रिटर्न फिरलो होतो. ती क्लिप टाकतो मी. एक बाप, बघा हा रस्ता बघा तुम्ही. आम्ही मागच्या टायमाला इथूनच रिटर्न फिरलो होतो. इथं गाडी फसली पण होती आणि असं काहीतरी सीन आहे इथलं. आणि हा डोंगर बघा, सातपुडा, अजून काय सांगणार यार. आणि हा रस्ता थँक्स टू हितेश सर, जुन्या आठवणी ताज्या झाल्या आपल्या. खरंच है ना. तुम्हाला जुना व्हिडिओ बघा तुम्ही एकदा, तेव्हा कळेल आम्ही किती मशागत केलेली. खूप इझिली इथपर्यंत येऊन गेलोय, पण आम्ही कसा आलो होतो ना ते आम्हालाच माहिती आहे. लिंक टाकतो मी डिस्क्रिप्शनमध्ये, थंबनेल पण इथे टाकेल. तो व्हिडिओ नक्कीच बघाल यार, तेव्हा तुम्हाला कळेल की ह्या घाटाची ह्या घाटाचा थरार काय तो समजेल तुम्हाला. इथं ट्रॅव्हल करत असताना तुम्हाला सगळ्यात जास्त भीती कसली वाटते माहिती आहे का. हे जो माल मसाला वरती आहे ना तो कधी आपल्या अंगावर येऊ शकतो आणि आपली वाजू शकते बँड, याची जास्त भीती वाटते. आपल्या राईट साईडला बघा, ओ बापरे, सॉरी सॉरी सॉरी. इथं येणं बिलकुल सेफ नाही बरं का. हा व्हिडिओ पाहून जर कोणी येत असेल तर कृपया येऊ नका यार, खूप रिस्की आहे. बघा समोरचं, बापरे. ते वरचं किती रिस्की बघा. एक दगड जरी पडला ना तरी काम झालंच आहे. म्हणून इथून लवकरात लवकर निघून गेलेलं बरं बघा. सातपुड्यातला आहे ना सगळ्यात रिस्की आणि डेंजर घाट आहे. रिस्की का तर हे असं आहे, हे बघा,
रस्ता बघा. आता सध्या तरी रस्ता चांगला आहे यार. मी आणि हितेशनी अशा परिस्थितीतून इथून प्रवास केला आहे तर इमॅजिन नाही करू शकत. काय हितेश, तो व्हिडिओ बघाल तुम्ही, अरे बापरे, असं वाटत की आपण एखाद्या त्या रे 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 भयंकर कठीण रस्ता. बऱ्यापैकी घाट चढून गेलोय आता. आणि मी खरंच सांगतो, इथं प्रवास करत असताना जीव मुठ्ठीत धरून प्रवास करावा लागतो. काय घाट आहे यार. जणू काही यांनी एक डोंगरच पोखरलाय जसाच्या तसा. हा काय तेश खूप उंच आहे बरं काय. हा जो डोंगर ह्यांनी पोखरलाय ना, तोडलाय. खरंच मानावं लागेल यार इथल्या लोकांना, जे काम करतात, ज्यांनी बनवलंय. कौतुकास्पद आहे. याचं एक कारण आहे की डोंगरातल्या गावाची कनेक्टिव्हिटी वाढते, त्यांना सोयीस्कर पडते. आता जसजसं आपण वरती चढू ना, ते फ्लोअर मजबूत होत जात आहेत. हे बघा, सगळ्यात उंच, सगळ्यात सुरुवातीची आणि शेवटली पायरी चढतो आपण. हे बघा, आणि जसं वरती आलो ना तसा थंडावा जाणवायला लागला. यार इमॅजिन विचार नाही करू शकत की इतक्या उंचावरती आपण आहे. बापरे. इथल्या इंजिनिअरिंगला काय सांगू, पण हे जे दगड आहेत ना यार, ह्यांना तोडणं थोडं रिस्की पण आहे. काही ते घाट चढून गेलोय बघा आपण. आणि घाट चढल्या चढल्या असं काहीतरी या ठिकाणी गार्डन बनवत आहे म्हणे. आम्ही मागच्या टायमाला आलो तेव्हा पण त्यांनी दाखवलं होतं. इथं गाडीला थोडा दिवस रेस्ट. घाट चढून आलोय पूर्ण. आपण प्रवासाची सुरुवात केली होती माळ खुर्द या ठिकाणापासून, खालचं जे पायथ्याचं गाव आहे तिथून, आणि येऊन पोचलो आहे नकट्या देव या ठिकाणी. या घाटाच्या एकदम टोकावरती आहे असा काहीतरी हा घाट आहे बघा. इथून रस्ता जातो. इथून रिटर्नचा प्रवास बघायचा असेल तर मी इथं थंबनेल टाकेल, ते नक्कीच तुम्ही बघा. खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ येतो. आणि आजचा दिवस जुलै महिना आणि जवळपास 6 तारीख आहे. मागचा व्हिडिओ होता जानेवारी महिन्याचा. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. इथं येण्याचा जर तुम्ही प्रयत्न करत असाल ना, तर सध्या तरी नका येऊ, कारण हा रस्ता खूप रिस्की आहे. कुठलाही दगड आपल्या डोक्यावरती येऊन पडू शकतो आणि आपलं काम होऊ शकतं. म्हणून प्लीज यार येऊ नका अशा ठिकाणी. खूप लोक हा व्हिडिओ बघून जाण्याचा प्रयत्न करतात. तर तोपर्यंत काळजी घ्या, लाईफमध्ये चांगलं प्रोडक्टिव्ह करत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा यार. सबस्क्राईब करत नाही तुम्ही चॅनलला. आणि काळजी घ्या.